नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाट्या साबुदाणे रात्री भिजवून ठेवले होते। साधारण 7 ते 8 तास साबुदाणे भिजत ठेवायचे। 1.5 वाटी दाण्याचं कूट घेतलं, 5 ते 7 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आहेत, 2 बटाटे बारीक चिरून घेतले आहे, स्वादानुसार मीठ आणि थोडी साखर, प्रथम कढईमध्ये तेल घेऊन त्यात वाटलेल्या मिरच्या टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। मिरच्या चांगल्या परतल्या की त्यात चिरलेला बटाटा टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। बटाटा चांगला परतला की 2 मिनिटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा थोड्या वेळाने झाकण ओपन करून आता आपण बटाटे शिजले आहेत का बघून घेऊया। बटाटे चांगले शिजले आहेत। आता आपण त्यात दाण्याचं कूट घालून घेऊया। अगोदर दाण्याचं कूट घातलं की चवीला छान लागतं साबुदाणे। ते चांगले हलवून घ्यायचे आहे। नंतर त्यात भिजवलेले साबुदाणे घालून चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। साबुदाणे चांगले परतून घ्यायचे आहे। साबुदाणे नेहमी मंद आचेवर परतून घ्यायचे। त्यात आपण 2 चम्मच दूध घालून झाकून ठेवून 2 मिनिटं वाफ घ्यायची आहे। साबुदाण्याला चांगली वाफ आली आहे। आता चांगलं परतून घ्यायचे आहे। साबुदाणे थोडेसे कच्चे वाटत आहे, तर पुन्हा आपण 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घेऊन घ्यायची आहे। 2 चम्मच दूध घातल्याने साबुदाणे मोकळे आणि मऊ होतात। आता त्याला थोड्या 2 मिनिटं झाकून ठेवून बघा, साबुदाणे चांगले मोकळे आणि छान शिजले आहेत। साबुदाणे ताटात सर्व करून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।